आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी नेहमीच आपल्याला करायला मिळतील असं नाही. असं मी का म्हणतीये हे तुम्हाला पुढे कळेलच. तर चॉकलेट फ्लेवरचा 2 kgचा हा केक आहे. केक थोडा लांब द्यायचा होता, त्यामुळे मी केक क्रमकोट करून 5 ते 6 तास छान सेट करून घेतला आणि त्यानंतर फायनल फ्रॉस्टिंगसाठी घेतलं. रेफरन्स इमेजमध्ये ग्रे कलरची क्रीम यूज केलेली होती आणि त्यांना ग्रे कलर नको होता, त्यामुळे इथे ब्लू कलर करायचं डिसाईड झालं. त्याप्रमाणे मी थोडंसं शेडिंग करून घेतलं. 2 टियरचा स्पायडरमॅन थीमचा हा केक होता. दोन्ही केक एकमेकांवर छानपैकी सेट करून घेतले. केकची डिझाईन अगदी सिंपल होती. खालच्या केकवर अशा प्रकारे स्पायडर वेब बनवायचे होते. स्पायडर वेब बनवताना मी एक गोष्ट नोटीस केली. आपण जर क्रीमने वरून खाली लाईन ड्रॉ करत गेलो तर त्याची फिनिशिंग तेवढी छान येत नाही, पण तीच जर आपण खालून वर जर लाईन ड्रॉ केली तर त्याची फिनिशिंग छान येते. अशा प्रकारे केकवर स्पायडर वेब ड्रॉ करून घेतली, पण व्हाईट क्रीमने ती एवढी छान उठून दिसत नव्हती. त्यामुळे पुन्हा ब्राऊन कलरची क्रीम तयार करून त्याच्यावर ओव्हर रेटिंग करून घेतली. अशा प्रकारे स्पायडर वेब बनवून घेतली. या व्हाईट क्रीमऐवजी तुम्ही गनाश वापरलं तरीही छान इफेक्ट येईल. स्पायडरमॅनचे असे 2 प्रकारचे टॉपर माझ्याकडे होते. एक पेपर टॉपर होतं आणि एक अशा प्रकारचं प्लास्टिकचं टॉपरसुद्धा होतं. आता हे प्लास्टिकचं टॉपर लावलं असतं तर केकला लुक छान आला असता, पण ते थोडं कॉस्टली जातं. त्यामुळे कस्टमरने सांगितल्याप्रमाणे पेपर टॉपरच लावून इथे केक कंप्लीट केला. वरती थोडेसे गोल्डन बॉल्स लावून केक डेकोरेट केला. कसा वाटला आजचा केक कमेंट करून नक्की सांगा. केक आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय.